नमस्कार. श्री स्वामी समर्थ मंडळी, अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ दिवस मानला जातो. या दिवशी केलेले शुभ काम, जप, तप, दान किंवा खरेदी अक्षय म्हणजेच कधीही न संपणारी पुण्य व संपत्ती देते असं मानलं जातं. तर अक्षय तृतीया 2026 मध्ये कधी आहे ते आपण बघूयात. दिनांक 19 एप्रिल 2026 रविवारी अक्षय तृतीया साजरी करण्यात येणार आहे. तृतीया तिथी सुरू 19 एप्रिल सकाळी 10:49 आहे. तर तृतीया तिथी समाप्ती 20 एप्रिल सकाळी सुमारे 7:27 आहे. पूजेचा शुभ मुहूर्त आपण बघूया. तर सकाळी पूजेचा शुभ मुहूर्त 10:49 ते दुपारी 12:20 आहे. या दिवशी बहुतेक वेळा शुभ दिवस हा मानला जातो, त्यामुळे नवीन कामे सुरू करायला वेगळा शुभ मुहूर्त शोधण्याची गरज नसते. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण मुख्यतः काय करायचे ते बघूया. या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचं आहे. घरातील देवघर स्वच्छ करून भगवान विष्णू व देवी लक्ष्मी यांची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे. त्यानंतर तुपाचा दिवा लावून फुले नैवेद्य अर्पण करावे. विष्णू सहस्त्रनाम किंवा लक्ष्मी मंत्र याचा देखील जप करावा. शक्य असल्यास या दिवशी दान धर्म करावे, त्यामध्ये अन्नदान वस्त्रदान करणे महत्त्वपूर्ण मानलं जातं. सोने चांदी नवीन वस्तू किंवा गुंतवणूक करणे या दिवशी शुभ मानलं गेलं आहे. तर मंडळी, त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणते कार्य करू नये ते आपण बघूया. या दिवशी कोणाकडूनही कर्ज आपण घेऊ नये, कारण असं मानलं जातं या दिवशी केले जाणाऱ्या कार्याचे फळ हे अक्षय व अनंत काळ टिकणारं असतं. शास्त्रानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी तामसिक भोजन करू नये, कारण या दिवशी शुभ कार्यावेळी जातो आपण, त्यावेळी सात्विक भोजन करणेच उत्तम मानलं गेलं आहे. अक्षय तृतीया दिवशी तुळशीची पाने अजिबात तोडू नये असं म्हणतात. आजच्या दिवशी स्नान न करताच तुळशीला अजिबात स्पर्श करू नये, कारण हिंदू धर्मात तुळस अत्यंत पवित्र आणि देवी लक्ष्मीचं स्वरूपच मानलं गेलं आहे. धार्मिक मान्यतेनुसार अक्षय तृतीयाच्या दिवशी प्लास्टिक, ॲल्युमिनियम, स्टील भांड्यांची खरेदी करू नये, हे शुभ मानलं जात नाही. असं म्हणतात की असं केल्यास कुंडलीतील राहूचा अशुभ प्रभाव हा वाढत जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी विष्णूंची पूजा केल्यामुळे घरामध्ये धनसमृद्धी येते. तांदूळ आणि साखरेचे दान केल्यास आर्थिक अडचणी कमी होतात. तुळशीला पाणी अर्पण केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. गरिबांना या दिवशी अन्नदान केले तर अक्षय पुण्य आपल्याला मिळते. घरात शंख किंवा लक्ष्मीची प्रतिमा ठेवल्यास संपत्तीमध्ये वाढ होते. मंडळी, अक्षय तृतीयाला शास्त्रामध्ये अक्षय, पुण्य व धनदायक असं मानलं गेलं आहे. शास्त्रामध्ये सांगितलं आहे या दिवशी व्यक्ती जे शुभ काम करतो त्याची पुण्य कधीही नष्ट होत नाही. तसेच या दिवशी जो कोणी व्यक्ती देवी लक्ष्मींना प्रसन्न करतो त्याच्या घरी नेहमी देवी लक्ष्मीचा वास राहतो. यासाठी अक्षय तृतीयाला देवीचा वास घरात राहावा, यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाय आपल्याला करायचे आहेत. नंबर 1, अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं चांदी यांची खरेदी केली जाते अशी मान्यता आहे, त्यामुळे घरामध्ये भरभराट होते. जर तुम्हाला वाटत असेल या दिवशी सोनं किंवा चांदीच्या लक्ष्मीच्या पादुका तुम्ही घरी घेऊन येऊ शकता. याची नियमित पूजा करा. असं मानलं जातं जिथे लक्ष्मीचे चरण पडतात तिथे घरामध्ये कशाचीही कमतरता राहत नाही. नंबर 2, पूर्वीच्या काळी कवड्या देऊन वस्तू घेतल्या जात होत्या, पण आता कोणीही तिथे लक्ष देत नाही. पण खूप कमी लोकांना माहिती आहे की कवड्यांमध्ये देवी लक्ष्मीचाच वास असतो. त्यामुळे लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी कवड्यांचा वापर देखील होतो. याचा वापर तंत्रमंत्रामध्ये देखील केला जातो. याचे कारण म्हणजे देवी लक्ष्मी प्रमाणेच कवड्या देखील समुद्रातून उत्पन्न झालेल्या आहेत. नियमितपणे केसर व हळदीने पूजा केल्यास देवी लक्ष्मीसोबतच तुमच्या घरामध्ये आर्थिक जी चणचण आहे त्याचा देखील सामना तुम्हाला करावा लागणार नाही. नंबर 3, नैसर्गिकरित्या जर 3 डोळ्याचा नारळ भेटतो, पण 1000 नारळांमध्ये कधीकधी एक असाही नारळ भेटतो ज्याला एकच डोळे असतात. अशा नारळाला लक्ष्मी स्वरूप मानलं जातं. अक्षय तृतीया दिवशी हे देवघरामध्ये असा नारळ स्थापन केल्यास देवी लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होते. नंबर 4, जर लक्ष्मीचे आगमन तुमच्या घरी व्हावे असं वाटत असेल तर अक्षय तृतीया दिवशी पारद देवी लक्ष्मीची मूर्ती घरी आणा व नियमित त्याची पूजा करा. शास्त्रात सांगितलं आहे जिथे पारद देवी लक्ष्मीची प्रतिमा असते तिथे कधीही कोणत्या गोष्टीची कमतरता राहत नाही. नंबर 5, पारद किंवा स्फटिकने बनवलेलं कासव
या दिवशी तुम्ही घरी घेऊन येऊ शकता. नंबर 6, अक्षय तृतीया दिवशी देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना देखील करणे शुभ मानलं गेलं आहे. यामुळे धनाची कमतरता दूर होते व घरामध्ये देवी लक्ष्मीचे नक्कीच आगमन होते. नंबर 7, पारद लक्ष्मी नारायण मूर्तीची स्थापना करणे हे अक्षय तृतीया दिवशी अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. नंबर 8, लक्ष्मीच्या हातात असलेला दक्षिणावर्ती शंख हा लक्ष्मीदायक मानला जातो. त्यामुळे अक्षय तृतीया दिवशी दक्षिणावर्ती शंख घरी नक्की घेऊन या. तर मंडळी, अक्षय तृतीयाला ह्या वस्तू तुम्हाला घरी तर घेऊन यायच्या आहेत. या उपायांबरोबरच अजून एक उपाय आपल्याला करायचा आहे. तो उपाय केल्यामुळे नक्कीच आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि भरभराट होणार आहे. अक्षय तृतीया दिवशी या 3 जागी तुम्हाला नक्की दिवा लावायचा आहे. त्यामुळे माता लक्ष्मीचे आगमन तुमच्या घरात होईल. अक्षय तृतीया दिवशी घरात काही खास जागी दीपदान करणे जरुरी आहे अशी मान्यता आहे. यामुळे माता लक्ष्मीचा वास घरामध्ये कायम राहतो. घरात धन सुखाची कमतरता होत नाही. संस्कृतमध्ये अक्षयचा अर्थ असा आहे ज्याचा कधी क्षय होत नाही, अर्थात अनंत शाश्वत. हा दिवस अपार समृद्धी व सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. या दिवशी नवीन एखाद्या कार्याची सुरुवात करण्यासाठी उत्तम मानलं जातं. लोक या दिवशी सोने, चांदीसारखे किमती धातूंची खरेदी करतात, कारण असं मानलं जातं यामुळे सुख समृद्धी येते. अक्षय तृतीया दिवशी फक्त खरेदीच नाही तर दीपदान करण्यालाही महत्त्व आहे. बघूया या दिवशी घरात कोणत्या जागी दिवा लावल्यास अक्षय फळं आपल्याला प्राप्त होते व माता लक्ष्मीचे देखील घरामध्ये आगमन होते. अक्षय तृतीयाला या 3 ठिकाणी घरात आपल्याला दिवा लावायचा आहे. नंबर 1, घराच्या उत्तर दिशा ही धनदेवता कुबेर व माता लक्ष्मीची दिशा मानली जाते. या दिशेला अक्षय तृतीयाला दिवा लावल्यास धन, वैभव, सुख, शांतीची प्राप्ती होते, घरामध्ये बरकत येते. नंबर 2, किचनमध्ये एक खास जागा असते जिथे पिण्याचे आपण पाणी ठेवतो. हे पितरांचे स्थान मानले जाते. अक्षय तृतीयाच्या दिवशी संध्याकाळी इथे एक दिवा नक्की लावा. मान्यता आहे त्यामुळे पितरांची कृपा राहते व येणारी संकटे देखील दूर होतात. जर तुमच्या घराच्या जवळपास कुठेही तलाव, नदी असे पाण्याचे स्रोत असतील तर तिथे नक्कीच तुम्ही जाऊन दिवा लावा. जलस्रोताजवळ दिवा लावणे म्हणजे प्रकृती व देवतांप्रती आभार व्यक्त करण्याचा तो एक मार्ग आहे. नंबर 3, अक्षय तृतीया दिवशी संध्याकाळी मुख्य दाराजवळ दोन्ही बाजूला तुम्हाला तुपाचा मातीचा दिवा लावायचा आहे, कारण इथूनच माता लक्ष्मीचे आगमन घरामध्ये होते. देवी लक्ष्मी तिथेच विराजमान होते जिथे उजेड व स्वच्छता असते. इथे दिवा लावल्याने मंडळी, अक्षय तृतीया दिवशी वास्तूचे काही उपाय केल्यास घरामध्ये समृद्धी येते. त्यामुळे नेहमीच आपल्या घरामध्ये धनाची बरकत राहते. नंबर 1, अक्षय तृतीया दिवशी घर किंवा दुकानात धन ठेवण्यासाठी उत्तर किंवा पूर्व दिशेचा वापर करावा. वास्तुशास्त्रानुसार या दिशेला धन ठेवल्यास आर्थिक प्रगती जोमाने होते व त्यामध्ये कधीही बाधा येत नाही. नंबर 2, अक्षय तृतीया दिवशी तुमच्या कार्यक्षेत्रस्थळी कोणतेही कोळीचे जाळे, जळमटे असतील तर ते नक्कीच साफ करून घ्या, कारण कोळीचे जाळे हे धनप्राप्ती मार्गावर येणारे प्रमुख अडथळे आहेत. यासाठी साफसफाई नक्की ठेवा. नंबर 3, अक्षय तृतीया दिवशी घरामध्ये उत्तर दिशेला आरसा लावा. या दिशेला आरसा लावल्याने सकारात्मक ऊर्जेचा संचार आपल्या घरामध्ये होतो. यामुळे तुमचे धनामध्ये देखील वृद्धी होते. नंबर 4, जर तुमच्या घरातील नळ सतत गळत असेल तर या दिवशी तो नळ दुरुस्त करून घ्या. नळ टपकणे म्हणजे तुमचा पैसा हा पाण्यासारखा वाहून जात आहे. त्यामुळे घरातील सगळे नळ हे ठीक असणे गरजेचे आहे. तसेच घरात सारखेच नळ टपकणे हे अशुभ देखील मानलं जातं. नंबर 5, अक्षय तृतीया दिवशी घरात एक फिश पॉट नक्की घेऊन या. यामध्ये 8 गोल्डन फिश सोबतच एक काळ्या रंगाचा मासा नक्की ठेवा. असं केल्याने भाग्यामध्ये वृद्धी होते. फिश पॉटला घरातील ड्रॉइंग रूममध्ये उजव्या बाजूस ठेवणे उत्तम मानलं गेलं आहे. नंबर 6, अक्षय तृतीया दिवशी तुम्ही जो बिझनेस करता किंवा जी नोकरी करता त्याच्याविषयी निगडीत फोटो घरामध्ये लावा. यामुळे नोकरीमध्ये येणारे अडथळे दूर होतात. तसेच नोकरी धंद्यामध्ये वृद्धी होते व नोकरीमध्ये प्रमोशन देखील भेटते. तसेच जी नोकरी तुम्ही करता त्यातील प्रसिद्ध लोकांचे फोटो योग्य दिशेला लावणे हे देखील अत्यंत शुभदायी मानलं जातं. नंबर 7, या दिवशी मातीच्या मटक्यावर खरबूज ठेवून एखाद्या सुहासिनी स्त्रीला दान करा व तिच्याकडून ₹1 शिक्का घेऊन तुमच्या गल्ल्यामध्ये टाका. हा देखील धनप्राप्तीसाठी अत्यंत उपयुक्त उपाय सांगितला गेला आहे. नंबर 8,
या दिवशी कलश पूजन दान करणे महत्त्वपूर्ण मानलं जातं. घरात पितरांच्या निमित्त एक कलशात जल भरून काळे तीळ, चंदन, पांढरी फुलं टाका व दुसऱ्या कलशामध्ये भगवान विष्णूच्या निमित्त साधून जल भरून सफेद तीळ, पिवळी फुलं, चंदन व पंचामृत टाका. नंतर त्यावर एखादे फळ ठेवून पितृदेव तसेच श्रीहरी विष्णूंची पूजा करा. त्यामुळे घरामध्ये सुख, समृद्धी तसेच वास्तुदेवतेची कृपा आपल्या घरावर राहते. तर मंडळी, अशी आहे पवित्र अक्षय तृतीया या दिवसाची महत्त्वपूर्ण माहिती आणि या दिवशी करायचे हे सोपे उपाय होते. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच धार्मिक व उपयुक्त माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा. तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा. देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची कृपा तुमच्यावर तसेच तुमच्या घरावर सदैव राहो हीच प्रार्थना. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.